ब्रेकनंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता घेऊयात युद्धाच्या बातम्यांचा धावता आढावा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते। अशातच भारतासाठी मात्र काहीसा दिलासा देणारा असा प्रकार घडलेला आहे। अमेरिकेने रशियाला 30 दिवस इंधन विक्री करण्याची मुभा दिली असून भारतीय तेल कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी करता येईल असं अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने स्पष्ट केलंय। ही मुभा अल्पकालीन असल्यामुळे रशियाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही असा अमेरिकेचा दावा आहे। त्यामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होणार नाही असा विश्वासही अमेरिकेने व्यक्त केलाय। आखाती देशांमधल्या वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवरती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आखाती युद्धाचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो अशी कबुली दिली आहे। आखाती देशांमधील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलंय। विशेषतः हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास ऊर्जा क्षेत्रावरती त्याचा थेट परिणाम होईल आणि इंधन पुरवठ्यावरती दबाव येऊ शकतो अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे आगामी काळामध्ये इंधन टंचाईची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी संकेत दिले। आगे चलकर मिडिल ईस्ट में या हमारे पड़ोस में परिस्थितियां किस दिशा में जाएंगी, इस पर अभी कोई कॉन्क्रीट प्रेडिक्शन करना कठिन है। यदि हम स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ या पूरे पर्शियन गल्फ क्षेत्र को देखें तो यह विश्व की एनर्जी सिक्योरिटी का एक अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र है। जब इस क्षेत्र में डिस्टर्बेंस या डिसरप्शन होता है तो उसका सीधा असर ऑयल और गैस की सप्लाई पर पड़ता है। यही नहीं, आज हम सप्लाई चेन डिसरप्शन केवल ऊर्जा क्षेत्र में ही नहीं बल्कि अन्य क्षेत्रों में भी देख रहे हैं। इन अनसर्टेनिटीज का सीधा प्रभाव इकोनॉमी और ग्लोबल ट्रेड पर पड़ता है। काँग्रेसने राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती ट्विट करत केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय। 11 फेब्रुवारीला लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भारत अमेरिकेसमोर लोटांगण घालत असल्याचा आरोप केला होता। लोकसभेतील त्याच भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसकडून पुन्हा शेअर करण्यात आलाय। Now the United States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. भारताची परराष्ट्र नीती ही देशातील जनतेच्या सामूहिक इच्छेतून तयार झाली पाहिजे आणि ती आपल्या इतिहास, भूगोल तसंच सत्य आणि अहिंसा या आध्यात्मिक मूल्यांवरती आधारित सांस्कृतिक परंपरेत रुजलेली असावी असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलंय। तसंच सध्या देशात जे पाहायला मिळतंय ते खऱ्या अर्थानं ठोस धोरण नसून तडजोडीच्या राजकारणातून निर्माण झालेली भूमिका असल्याचं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणावरती जोरदार हल्लाबोल केलाय। भारत ही अमेरिकेची वसाहत झाली आहे का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी केलाय। तर परवानगी ही गुलामाला दिली जाते असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। परवानगी गुलामांना देतात। होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता। अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते। गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो। आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही। अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तो खुद तुमच्या जिंदगानीवर। वो ऐसा है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर। एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से
कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे. अगेन वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स. तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए. अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाचा परिणाम आता भारताच्या एलपीजी पुरवठ्यावरही दिसू लागलाय. हॉर्मुझ खाडीमध्ये इराणनं केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजी वाहतूक करणारे टँकर्स अडकलेत आणि त्यामुळे एलपीजी गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. भारत आपल्या गरजेपैकी 90%हून अधिक एलपीजी मध्य पूर्वेतनं आयात करतो. संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व रिफायनरीजना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे तातडीचे आदेश दिलेत. सध्या देशाकडे साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. तरी संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर घरगुती गॅस मिळण्यात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इराण आणि इस्रायल अमेरिकेतील युद्धाच्या झळा भारतातही जाणवत आहेत. या संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावरती परिणाम होऊ लागल्यामुळे व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमधनं व्यावसायिक सिलेंडर देणं बंद करण्यात आलंय. तसंच डीलर्सना व्यावसायिक सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सरकार या परिस्थितीवर युद्धपातळीवरती काम करतंय. कुठलीही अडचण होणार नाही असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय. भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते. अगदी विदेशात आपले लोक अडगी त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा आता बंद करण्यात आलाय. गॅस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मंडाले यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाला. दुसरीकडे घरगुती गॅसवर याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये. मात्र काटकसरीचं धोरण अवलंबलं जात असल्याचं मंडाले यांनी सांगितलंय. आपल्याबरोबर नाशिक जिल्हा गॅस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मंडाले आहेत. सर, सध्याची गॅसची काय परिस्थिती आहे? सध्या आता कंपनी के तर्फे जे कमर्शियल सिलेंडर येत होते ते आज सकाळपासून त्यांनी बंद केलेले. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या नाशिकमध्ये जे इंडस्ट्रीज आहे, पॉवर कोटिंगचे इंडस्ट्रीज आहे, बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहे त्यांना सप्लाय आता 100% बंद झालेला आहे. दुसरं एक संपूर्ण जे हॉटेल्स लाईन आहे, हे हॉटेल तर पूर्णपणे बंद करावं लागणार आहे. कारण आता सकाळपासून आमचं सप्लायच नाही आहे. तर त्यामुळे हॉटेल ते नाईलाजाने आता किती दिवस हॉटेल बंद ठेवतील याचं काही निश्चित सांगता येत नाही. पण कमर्शियल हे 100% बंद केलेलं आहे. मिनिस्ट्रीकडनं तसे ऑर्डर्स आलेले आहे. त्यामुळे आमच्या गाड्यात इथे जे भरायला पाठवल्या होत्या त्यासुद्धा ते भरून देत नाही आहे. त्यामुळे आज आमच्याकडे स्टॉकला काहीच नाही आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे का जे डोमेस्टिक सिलेंडर आहे ते नियमात आणि बचत याच्याने वापरायला त्यांच्या सूचना आहे, तोंडी सूचना आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक असा निर्णय घेतलेला आहे की बा OTP शिवाय सिलेंडर देणे नाही. जोपर्यंत OTP येत नाही तोपर्यंत त्या कस्टमरला सिलेंडर द्यायचं नाही, हा एक नियम झाला. दुसरा एक नियम त्यांनी असा केला की ती बुकिंग जी होत होती ती बुकिंग पहिले 15 दिवसात व्हायची, 8 दिवसात होती. ती बुकिंग आता कंपनीने 30 दिवसानंतर बुकिंग होते. म्हणजे सिस्टीममध्येच 30 दिवस लावून टाकले. त्यामुळे कोणाला 30 दिवसाच्या आत सिलेंडर मिळणार नाही. म्हणजे एक सिलेंडर गेलं तर त्याने 1 महिनाभर वापरायचं. पूर्वी वर्षाला 15 सिलेंडर देत होतो आम्ही, आता दर महिन्याला 1, या पद्धतीने आता 12. त्याच्यामध्ये 3 सिलेंडरचं त्यांनी बचत केलेली आहे. इंधन तुटवड्यातनं आपण मार्ग कसा काढणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला विचारलाय. तर मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवं असंही ठाकरेंनी म्हटलंय. इंडो EU डील झालं असेल, इंडो US डील झालंय नाही झालंय, पण ह्याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर काय परिणाम दुष्परिणाम होणार आहे, शहरांवर असेल ग्रामीण भागावर असेल, हे आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण आता निवडणुका होऊन गेल्यात. आम्ही असं अपेक्षित आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टपणे बोलावं, जे खरं असेल ते बोलावं आणि परखडपणे बोलावं. तसंच ह्या जे इराणचं युद्ध चालू आहे, तेलाची किंमत असेल, गॅसची किंमत असेल, ह्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे. कारण महाराष्ट्रात असंही बोललं जातं की एनर्जीच्या किमती किंवा विजेची किंमत ही फार जास्ती आहे, इंडस्ट्रीसाठी असेल किंवा इतर क्षेत्रांसाठी असेल. मग हे सगळं होत असताना काय किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्प सादर करत असताना बोलणं गरजेचं आहे. दरम्यान इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करायला तयार आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. तसंच आम्ही इराणचं नौदल आणि वायुदल संपवलंय,
3 दिवसात इराणच्या 24 युद्धनौका आणि विमानविरोधी तोफा नष्ट केल्या आहेत. त्यामुळे आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणजवळ आता कोणतीही एअर डिफेन्स सिस्टीम नाहीये, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. I'm once again calling on all members of the Iranian Revolutionary Guard, the military, and the police to lay down their arms. They're only going to be killed. And now is the time to stand up for the Iranian people and help take back your country. You're going to have a chance after all these years to take back your country. Accept immunity. We'll give you immunity. And we'll be giving you really the right side of history, because that's what it is. So you'll be perfectly safe with total immunity, or you'll face absolutely guaranteed death. And I don't want to see that. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दावे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सपशेल फेटाळलेत. इराणनं युद्ध संपवण्याची मागणी केलीच नाही, अमेरिकेशी चर्चेची गरजच नाही, असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलंय. अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झाला, त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला, तो सपशेल आपटला, असं अराक्ची म्हणाले. अमेरिकेने त्याचं लष्कर जरी आणलं तरी त्यांचा जमिनीवरनं सामना करायला तयार आहोत, असं अराक्ची यांनी स्पष्ट केलं. Now you're saying Iran does not want a ceasefire. We are not asking for a ceasefire. And we don't see any reason why we should negotiate with the US when we negotiated with them twice, and every time they attacked us at the middle of negotiations. So there is no request for a ceasefire by us, and there is no request for the negotiation with the US from us. We have never sent any messages to them. So you can see, the quality of our missiles, how much they are upgraded after the last war, because we learned lots of lessons. And we are prepared for any other eventuality, even, a ground invasion. अमेरिका आणि इस्रायल आणि इराणमधलं युद्ध सुरूच आहे. आखाती देशातलं युद्ध संपण्यासाठी आणखीन 4-5 आठवडे लागू शकतात, कारण इराण युद्ध थांबवण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे पुढचे 100 दिवसांसाठी अमेरिकेकडनं युद्धाची तयारी करण्यात येते. तर इराण शरणागती पत्करत नसल्यामुळे अमेरिका इस्रायलकडनं आणखीन मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिल्लीमध्ये इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांची भेट घेतली. युद्धामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या भेटीनंतर सईद खतीबजादेह यांनी अमेरिका आणि इस्रायलवरती जोरदार हल्लाबोल केला. अमेरिका आणि इस्रायल इराणचं जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतायत. इराणी नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत. इथली परिस्थिती अतिशय भीषण आहे, असं सईद खतीबजादेह म्हणाले. एकीकडे युद्धामुळे गेल्या 4 दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे जळगावात 2 दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 4 दिवसांपूर्वी मोठी वाढ होऊन सोनं 1,70,000 रुपये प्रति तोळा होतं. चांदी 2,95,000 रुपये प्रति किलोवरती जाऊन पोहोचली होती. मात्र गेल्या 2 दिवसात अचानकरित्या सोन्याच्या दरात 8,000 रुपयांची मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरामध्ये 8,000ची तर चांदीच्या दरात 40,000ची घसरण झाली. शेअर बाजार कोसळलेला असताना सोन्या चांदीचे दर हे नेहमीच वाढत असतात. मात्र शेअर बाजारासह सोन्या चांदीचे दरही घसरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.